नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं, सायली म्हणते की पोलिसांनी आणि सगळ्यांनी हा ठोस पुरावा कसा काय तिथे राहू दिला, सोन्याचा तुकडा। त्यांना याच्यामध्ये काहीच वाटलं नाही का, काहीच सापडणार नाही का असं वाटलं होतं का? कारण आपल्याला याच्यामध्ये ठोस पुरावा समजेल, माहिती का, हा सोन्याचा तुकडा असा आहे की आपल्याला कोणती ना कोणती लिंक लागू शकते। तर आता ती म्हणते की हा निरखून बघा बरं तुम्ही, त्याच्यावर काय आहे काय नाही, थोडंसं काही लिहिलेलं आहे का वगैरे। तेव्हा आता अर्जुन आता ते एकदम निरखून बघत असतो, पाहतो तर काय CJK असं लिहिलेलं असतं। तो म्हणतो की या दुकानाचं नाव लिहिलेलं आहे या सोन्याच्या तुकड्यावर, म्हणजे चांदेकर, कोल्हापूरवाले चांदेकर यांच्याकडचा आहे तो, असं त्याला अर्जुनला वाटत असतं। तेव्हा सायली म्हणते की हो का, चांदेकर ज्वेलर्सच्या दुकानातलं आहे का हे? तेव्हा अर्जुन म्हणतो हो। तर आता इकडे सायली म्हणते चला तर मग आपण आहे ना चांदेकरच्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये जाऊया आणि तपास करूया की तो कोणी आणला, कोणाच्या नावावर आहे आणि कोणी घेतला होता आणि केव्हा घेतला होता, हे सगळं आपल्याला डिटेल्स आता CJK या चांदेकर ज्वेलर्सकडून पाहायला मिळतील। तेव्हा आता दोघं जण आता चांदेकर ज्वेलर्सच्या दुकानामध्ये जातात आणि अद्वैतला भेटतात। कारण अर्जुनने सर्च केलेलं असतं CJK म्हणजे कोणतं ज्वेलर्सचं दुकान आहे, तर त्याने सर्च करून बघितल्यावर चांदेकर ज्वेलर्सचं दुकान आहे। तर आता ते दोघं जण तिथे जातात आणि ते अद्वैतला विचारतात की अद्वैत, हे सोन्याचा तुकडा आहे तो तुमच्या दुकानाकडनं खरेदी केला आहे की नाही? तेव्हा चांदेकर म्हणतो, अद्वैत म्हणतो हो, आमच्याच इथलं आहे ते आणि CJK हे आमच्याच दुकानाचं नाव आहे। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आम्हाला माहिती पडेल का की कोणी घेतला होता, केव्हा घेतला होता आणि कोणाच्या नावावर आहे ते? तेव्हा चांदेकर आता म्हणजे अद्वैत आता विचार करत असतो, कारण आता सायलीला आणि अर्जुनला तपास करायचाच असतो की हा साक्षीचाच आहे दागिना की काय, हे याचा प्रूफ त्याला पाहिजे असतो। तर आता चांदेकर त्या अंगठीकडे बघतच असतो, अंगठी म्हणजे त्या सोन्याच्या तुकड्याकडे बघतच असतो की नेमकं कोणाची असेल, काय असेल असं।